मला टोपलं टॉपलेट असं नको करू. आहे सगळं आहे. कॅरेट आहे आपण हो बरं ठीक आहे चला आपल्याला टोपलं की चल. टोपलं द्यावे. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं हां. तर बघा आज सकाळ सकाळी मी आता आंघोळ केली म्हणून 10 वाजलेत भाई. तर आता सकाळ सकाळी मी कालचंच नेरी करायला हे बघा बेस्टपैकी सगळं जवळ घेतलं आहे. तर एकदा नेरीगिरी करू आणि आपल्याला जायचं आज सेलूला, कारण की ना ते परांचे ते गज नीट करून आणायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो मी काय करायचं. सगळ्यात पहिले आपण नेरी करू, नंतर पुन्हा काय करायचं. मित्रांनो आता मी चाललो फाट्यावर. कसं, कारण की ना आता ह्या गाडीतलं संपणार आहे तेल म्हणून कुठं सगळं विचार आणि त्याच्यामुळे आता हे तेल टाकून आणायचं मला फाट्यावर टाकून आणायला आणि मग जाईल ती राहणार. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला घेऊन जायची सेलूला. अर्धा लिटर तेल घेतले आपण टाकून घेऊ, म्हणजे कसं टेन्शन राहणार नाही, म्हणजे पटकन जातो. आलो मी आता वरी आणि तुम्हाला ते गज दाखवता येईल. 3च आहेत बरं का, मोठा येतं काय 10 फुटाचे असते. हे अशी एल टाईप गज आहेत ना, आणि 3-3, 4-4 फुटाचे काहीतरी बनवायचे त्याला सगळ्यात पहिले. असं उचलावं लागेल. मित्रांनो आता आम्ही गज खाली आणलेत आणि आम्ही आलो गावात मशीन घेण्यासाठी, कारण की आम्हाला माहिती तेवढं ते कट करायचे म्हणून. एकदा आपण घरी जाऊन तेवढं एकदा कसं विजा कट करून घेऊ आणि जाऊ सेलूला. बघा मित्रांनो असं जुगाड केलं. आता इथून ते बाहेर मशीन जोडी म्हणून चला एकदा बाहेर आपण गज कट करून घेऊ. बघा आता हे आपल्याला गज कट करायचे आहेत मशीन त्याच्या हातात. या ठेव खाली एकदा, खालठी खरंच खालठी 4-4 फुटाचं माप करायला सांगितलं आहे बघा. तिथून बघा मित्रांनो हे जुने पण गज सापडलेत आपल्याला घरात, आणि हे आता 4-4 फुटाचे एकदा कट करू आणि बाकीचे माप राहील का त्याच्या बघ काय करायचं. इतके सगळे कट मित्रांनो. मला एवढं मोठं पळाले बघ, गज वाकवाय गेलो ते गपकन गज पायावर आला. पण ठीक आहे काय नाही, आला तर असं करायचं. जाऊ दे दुसरे कापून घेऊ. झालीत कट करणं आणि एवढे 2-3 उरलेत ना, ते पण संगत घेऊन जाते. तर बघा हे मित्रांनो आता घेतलेत गाडीवर आणि चला आपण जाऊ आता डायरेक्ट सेलूला. इकडे कुठं आहे? इकडे कुठं अवघड बघा हे वाकलेले पण. आता सेलूला पोहोचलो आणि आपल्याला गज ठेवले. किती येतं? 14 17. बरं ठीक आहे, मी 10-15 मिनटं देतो. बनवून ठेवा, मी लगेच आलो. हो चला मित्रांनो एकदा आता वाकीला सोडू. बघा मित्रांनो आता आम्ही पोहोचलो पेट्रोल पंपवर आणि आम्हाला टाकायचे तेल. हो तेल टाकून बेस्ट जाऊ. तेल टाकणं पण गरजेचं आहे का नाही काय म्हणतो. नाही टाकत पुन्हा तिच्यासारख्या परेशान होते. इकडे पळ तिकडे पळ त्याच्यापेक्षा मग आधी थोडंफार जास्त टाकून घेतलेलं परत. आणि टाकायचं किती माहिती का? 100चं का एवढे थोड्यासच बाकी आहेत. 1 घंटा लागते तुला आता. मी नसतं टाकू लागत आता. गेट उघडायला एकदा एवढं राहिलं आणि तुकडे बी टाकायचं. हो म्हणजे कसं तेवढं सांग बघा एवढ्या बाकी. आणि आता काय करू माहिती का आपण, चला एकदा वाकीला जाऊन येऊ आपण. म्हणजे कसं एकदा शेत वगैरे आला की नाही चलो. आणि याला थोड्याफार 100 गिटा टाकू लागायचं. एकदा वाकीहून आलं का म्हणजे तिकडे जायचं काय टेन्शन राहत नाही त्याच्यामुळे. चल आता इथं पोहोचलो आणि याने काय जुगाड नवीन केले. रेती धुवायली ते थोडीफार माती आली म्हणून त्याच्यामुळं धुवायची नवीन सिस्टीम. आणि इकडे साईडनं पण पाणी आले बाहेर, म्हणजे कमीत कमी अर्धा 1 तास ते येणं पाणी याच्यातच सोडलं त्याच्यामुळे. तर बघा मित्रांनो माझं छत पण कंप्लीट झालेलं आहे सगळं फायनल. लाईट फिटिंग पण ओकेमध्ये झाले. तर आता काय करू माहिती का, झालं आपलं तर काम. आपण काय करू एकदा जाऊ तिथं थोड्याफार त्याला इटा वगैरे टाकायला, म्हणजे टाकू
काल तर आपण बोललो होतो ना टाकून देतो म्हणून तुला. तर चला एकदा आणि मित्रांनो आता त्याला एकदा आपण इटा टाकायला लावू, म्हणजे इटा टाकू लागू म्हणून त्याला आपण काल बोललो होतो ना, भाऊ मी तुला इटा टाकू लागतो म्हणून. आज थोडेफार तरी टाकावं लागतं ना त्याला. एकदा जबान दिली विषय संपला. असं काय पुन्हा असे मोठमोठ्या टपात नेले 10 15 इटा बाप्पू, अवघड आहे रे भाई. टेन्शन असलं पाठीमाग माणूस काही विचार करीत नाही, मग काम किती ते अवघड आहे का हार्ड आहे का काय आहे कसं आहे का. आता दुसऱ्या मधल्या न्यायचे बरं का, आणि ते 15 इटा नेले म्हणजे काय जोक आहे का. समजा उतरणार मजाकची गोष्ट अलग राहिली. अहो नेऊ लाव का मला टोपलं असं कोण करू. आहे सगळं आहे, कॅरेट आहे आपण कॅरेट. हो बरं ठीक आहे चला आपल्याला टोपलं की चल. टोपलं द्यावे. चला एकदा त्याला इटा टाकू लागू, अवघड आहे का नाही. हे टोपलं घेतलं पुन्हा नंतर नसते मग त्याचा अशा रचाच्यात, आणि आता असेच रचायचे ना असेच घेऊन जाते वरी. फायनली मित्रांनो आपल्या इटा वगैरे टाकणं सगळं कंप्लीट झालेलं आहे. तर चला तुम्हाला दाखवतो एकदा. आता खाली इटा झाल्या आणि तुम्हाला पाठीमाग दिसतच असेल त्या कोपऱ्यात टाकल्यात आम्ही इटा, म्हणजे या रूममधून तिकडे जाते म्हणून. तर तेवढं झालं आहे. तर चला तुम्हाला खाली पण दाखवतो आमच्या इटा झालेल्या सगळे कंप्लीट. तर त्याला टाकू लागल्या म्हणून मी तेव्हा तर झाल्यात, नाही तर त्याला थोडं आणखी अर्धा तास लागला असं. तर डायरेक्ट आता जाऊ शोला आणि गज्जा घेऊ डायरेक्ट घरी जाऊ. तर बघा मित्रांनो झाले सगळे इटा. आता चला मित्रांनो आता जाऊ आपण शोला, त्याला आपण पण इटा टाकू लागले कारण काय नाही. आणि आपण त्याला काल जबान पण दिली होती की भाऊ मी तुला टाकू लागतो म्हणून. त्याला असं म्हणलं तुम्ही काल 4 वाजता टाकू लागतो, कारण काल 4 वाजता तर गाडी नव्हती घरी, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आणि मी नाही येण्यात पण नाही आला मला, गाडी घर नव्हती म्हणून. आज सकाळी त्याला टाकू लागले कारण की त्याला काल म्हणलं तुम्ही टाकू लागतो म्हणून. एकदा जबान दिली तर जबानच दिली. गाडीच्या मागे बघा मित्रांनो आता तिथपर्यंत ट्रॅफिक आहे. त्या आयसर दिसलं का तिथपर्यंत असे फुल पॅक झालं त्याच्या पाठीमाग मागं पण असेल, पण तिथून असं सगळं पुरं हे सगळं जाईपर्यंत आहे ना आम्हाला सगळं जायचंच नाही, कारण की नाही हे बघ इकडच्या साईडनं तरी बंद आहे, फक्त एखाद्या लागणार लय एखादं आमच्या हे होईल. आणि हे बघा हे इकडच्या साईडनं डायरेक्ट आणायचं लागलं का डायरेक्ट फसाटच काय घरी जाऊन काय काम नाही करायचं, त्याच्यामुळे फक्त थांबायचं दुसरं काय नाही करायचं. तर एकदा सगळ्याला जाऊ देऊ, नंतर पुन्हा मोटरसायकलवाले असतात बाबा बाईला लागत राहतात. मित्रांनो आपण घरी पोहोचलेलो आणि आता काय तिथं आता जेवण वगैरे करू आपण, नंतर बघू पुन्हा काय करायचं. कारण की आता मी ओली घेऊन आलोय तेव्हा ती डबा दिसत असेल. तर आता तर काय आपल्याला इथं लागले हे भागवत, तर मला असं वाटतं काय आपल्याला व्हिडिओ तर काय जास्त वेळ बनवता येणार नाही. मित्रांनो घरी बसल्या ना हे काय केलं दुसरं काहीच नाही काम आपल्याला. आता भारी वाटायला ना भाई अंजलीचे. आता मी बसले वरी शेंगा खात, ते पण तुरीच्या शेंगा. तर आता काय करू मध्ये एवढं शेंगा खाऊ आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.